नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसके स्वागत करत आहे नवीन एका आजच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असंच मी काहीतरी माझ्या तोंडामध्ये कसं काय तर काय माहिती. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं डीएसके ब्लॉग या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मी स्वतः डीएसके तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय आणि आता आपल्या व्हिडिओला सुरुवात सुद्धा करतोय. असा जरा व्हिडिओ काढला का छान येतो. आणि हा वॉलपेपर कसा वाटतोय मला सांगा. भारी आहे ना. हे सगळं हे जो वॉलपेपर आहे तो मी स्वतः बनवला आहे. कारण हे जे आहे ना, ही प्रिंट बनवलेली आहे आणि ही चिटकवलेली आहे. पूर्ण स्टिकर प्रिंट आहे एकदम टॉप टू बॉटम. म्हणजे कसं आहे, आपला जो दरवाजा आहे समोरचा, दरवाजात समोरून कोणी आलं घरामध्ये, सगळ्यात आधी देव दिसला पाहिजे. देव दिसला की संकट पळून जातो. तुम्हाला माहिती आहे आता कोणता देव आहे, ओळखून बघा, आहे का नाही. जे मला इंस्टाग्रामला जॉईन असतील त्यांना माहीत असेल. सकाळ संध्याकाळ दुपार रात्री दिवसा दुपारी सकाळी बिकाळी सगळ्या कोणत्या पण टायमिंगला फक्त तेच म्हणजे तेच स्टोरी चालू असते माझी, बाकी काही चालू नसतं. हां, आणि बाकी शिवानीचं गेम खेळायचं काम चालू आहे. आता मला कळत नाही कधीपर्यंत गेम खेळणार आहे तो आता. आणि इकडे बघा रिलॅक्स बसलेले आहेत पप्पा, कारण मग टेन्शन गेलं त्यांच्या पाठीमागचं. मम्मी नाही येतं, नाही तर पप्पाला मोबाईल वापरायला भेटत नाही. मम्मी नाही तर मोबाईल वापरायला भेटत नाही. थांबा एक मिनिट, कॅमेरा फिरवतो आणि मग तुम्हाला बोलणं ऐकू घालतो काय म्हणायचं. पप्पाला तुमचं नेट संपलं का पप्पा म्हणतात. नाही चार्जिंग संपली का. नाही चार्जिंग कस काय राहिली गाड्या, कशी चार्जिंग मोबाईल विसर तिला सोय मोबाईल मम्मी नाही तर मम्मीला असं गेम. आणि हे बघा हे बैल होते, आम्ही बैल पोळायला बैल आणले होते शिवानीने तर डिस्प्लेला मांडलेत. आणि आज कलर आहे लाल. मी घातली साडी लाल साडी घातली आहे शिवानी तर. आणि शिवानीची आज इच्छा झाली ती पेढे खायची. तर आणले का मला. मी तुला पेढे नाही खाऊ घालू शकत नाही. लय महाग झाले का पेढे? खूप महाग आहे, 100 रुपये पावशेर पेढे आहेत. मी तुम्हाला म्हणलं होतं ना नाही. नको, कशाला. मला लय इच्छा झाली होती खायची. तुम्ही इच्छा मारता का. मी इच्छा मारतच नसतो. इच्छा नसती मारायची. इच्छा मारत नसतो मी. लेकराची इच्छा मारायची नसती. आज पाऊस नाही आला मला वाटतं. आज पाऊस नाही आला पण दिवसभर ढग आलेलं होतं. आज ढग आलेलं आहे पण पाऊस मगाशी येऊन गेला. थोडासा ट्रेलर दाखवून गेला. म्हणजे ते रात्री 101% पाऊस पडणार पडू शकतो. रात्री किती वाजता पाऊस आला माहिती. रात्री 12:30ला पाऊस आला. 12:30ला जे पाऊस सुरू झाला दन 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 दन. सकाळी 4ला पाऊस बंद झाला. तर मोतीबागचं जे आमच्या इकडे मोतीबाग नावाचं तळ आहे, ते तळ पूर्णतः फुल झालेलं आहे. तो आमच्या घराच्या जवळच आहे. जर समजा जास्त पाणी झालं तर आमच्या घराकडे पाणी घुसायची शक्यता आहे. आणि हे बघा आता हे आणलेत मी शिवानीला पेढे. मला काय म्हणले तुम्ही नाही आणले, महाग झाले. मी सगळं आणत असतो. किती रुपयाचे आणले. बरं झालं, थँक्यू, धन्यवाद. मम्मीचा फोन आलता का नाही. मला नाही फोन केला. आता ते त्यांच्या लेकीकडे गेल्यात, मला फोन नाही केला त्यांनी गेल्यापासून. मम्मी विसरली वाटतं तुला. बोलल्या पण नाही त्या मला. कोणाला म्हणतात मैसुनी. कोणाला म्हणतात. कोणाला म्हणजे काय म्हणतात त्या. कोणाला म्हणले म्हणजे कोणी आजूबाजूला फोन येत असतो त्यांना. काही म्हणतात त्या. राग येतो. मला फोनच नाही केला. आणि पप्पा निवांत बसले कारण आज पप्पाला मोबाईल वापरायला खूप जास्त भेटलेला आहे. आज मोबाईल वापरायला पप्पाला भेटला कारण पप्पाला मोबाईलच वापरायला भेटत नाही. पण करमत नाही ना मम्मी नाही तर करमत नाही. 8:30 वाजले पण वाटते का सगळं आता. माझा दिवस कसा गेला तेच कळलं नाही मला. मी तर दिसते पसरलेली दिवसभर. बोरिंग मन करत झोपले मी. सकाळी स्वयंपाक ते झालं ना, नंतर मी झोपले. मला उठूच वाटेना. मग माझ्या डोक्यात आलं प्लॅन डाळबट्टे करते आज. डाळबट्टे केलं करू. हा ऐका ना. मग मला असं वाटलं का डाळबट्टे करते. नंतर मी म्हणलं थांबा 4 नंतर म्हणलं थांबा अजून झोपते. नंतर 6 वाजून गेले. म्हणलं जाऊ तिकडे आता डाळबट्ट्याला उशीर होईल. हो आला फोन. हॅलो हा. पेढे
पेढे खायला लागले पेढे. पेढे हा त्यांनीच आणले. शिवानी म्हणली मला पेढे खायचे कधी येते पेढे. तर ते मग तिने घेऊन आला ते पेढे खायचे. व्हिडिओ चालू आहे आमचा व्हिडिओ. हो शिवानी म्हणते आता मला गरज नाही सासूची, सासून तिकडेच राहावं. काही पण हो हा शिवानी म्हणली मला गरज नाही सासूची, काही पण नाही बोला माणसाने. तिकडेच राहू द्या म्हणजे तुम्ही तर मला सकाळपासून फोन पण नाही केला. आता लेकीकडे गेल्या तर गुण झाल्या. मी खाऊ का पेढा? तुम्ही फोन तरी केला का मला अजून? व्यवस्थित उभा बसते त्याच्यावर. तुम्ही फोनच हा? नाही केला मला. कस काय काय झालं? हे बघा मस्त पेढे खायला चालू आहे. आता मी पण पेढे खातो आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो आहे का नाही. बाकी आता आवरावर चालू आहे. आता चालू आहे बघा 8:30 वाजले. बाकी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो नाही का. थोडं फ्रेश पीस झालं. आता थोडं जेवण वगैरे करतो. खूप भूक लागली. तुम्ही पण जेवण करा. थोडं थोडं वेळ. ही रस्सी ना कपडे वाळू घालायची रस्सी. आमच्या घरात कपडे वाळू घालायला जागाच नाही राहिली. बघू आता वरचं घराचा विचार चालू आहे. लवकरच तुम्हाला माहीत पडेल पुढं काय नाही तर. आणि एक पेढे खाला. चला मित्रांनो तुम्हाला सांगतो आमची लाईट गेलेली आहे आणि आमची लाईट 5 वाजेपर्यंत येणार नाही आहे असा विषय झाला. काहीतरी स्फोट झाला कुठेतरी आता माहित नाही. आणि मोबाईलमध्ये एक तर चार्जिंग आहे ना 50% चार्जिंग आहे मोबाईलमध्ये. आणि ह्या आयफोनचा सगळ्यात मोठा मायनस पॉईंट तुम्हाला सांगतो लाईट. 30% माझे डोळे बघा काय झाले एकदम. तब्येत खराब आहे आज एकदम. वातावरण जे तुम्हाला काय सांगू वातावरण ऊन पडलेलं आहे आमची तर पण तरी पण तब्येत खराब आहे. आणि बघा कॅमेरा असं शिवानी का दिसतोय? चांगला आहे काल इतके बारीक का दिसतोय? कॅमेरा पुसत हा नाकातनं जुळूजुळू पाणी वाहतंय. कारपर्यंत ढगातनं वाहत होतं आज नाकातनं वाहतंय. आणि काय बोलावं मला ते सुधारत नाहीये. आणि आता मम्मीला म्हणजे शिवानी म्हणती मम्मीला म्हणती येऊ नका. बघ मी कधी म्हणले येऊ नका. असं तर काही म्हणली. पण काल तर म्हणली मला पो मी कधी म्हणलं येऊ नका. तूच बोलत होती येऊ नका येऊ नका. नाही म्हणलं त्या आता त्या ताईपाशी येतात परेशान आहेत त्या ताईला हॉस्पिटल. आणि आज तिला हॉस्पिटलला बोलवतं मॅडमला तर मॅडम आहे ना समजा ना आपल्याला. मॅडम घरची डॉक्टर आहे. ती काय म्हणती माहिती का आता वाईक बेटा ती काय म्हणती माहिती का ती म्हणती मी जाणार आहे शुक्रवारी आज नाही जायचं मला. आता का नाही जायचं हे तिलाच माहिती. आता मला असं वाटतंय हे काहीच मेळ नाही आहे कुठं काहीच समजत नाही. कारण तिला दोन तारीखा दिलेल्या आहेत वेगवेगळ्या. एक 21 तारीख दिलेली होती ती आता गेलेली आहे. आणि आता दिलेली नाही बघ नाही रे हा तो कोण म्हणतो मला असं वाटतंय. काही बोलती बिचारी. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आज थोडी तब्येत पण खराब आहे. आता व्हिडिओ जर आज आपलं आणि हा मला सगळं भरपूर माझ्या बहिणी कमेंट करतात की बाबा व्हिडिओ वेळेवर येत नाही व्हिडिओ वेळेवर येत नाही. तर तुम्हाला सांगतो मी आता हा माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला सांगतो थोडेफार प्रॉब्लेम्स आहेत. मोबाईलचे प्रॉब्लेम्स आहेत. काही तांत्रिक बिघाड आहेत. काही विषय माझे स्वतःचे आहेत आणि काही या अशी आहेत. बघा माझा अवतार बघा इकडे मला डोळं पूर्ण पाण्याने भरलेत माझे. आणि हे ना एवढी जागा आहे ना एवढी जागा ही पूर्ण हे झाली कारण डोळ्यातनं पाणी येतंय नाकातनं पाणी येतंय. काय होते मलाच माहित नाही. कुठलं साईड इफेक्ट आहे कुठलं इन्फेक्शन आहे ते समजा झाले. आता एकदा ब्लड टेस्ट करून घेणार आहे मी प्रॉपर. काय माहित कशाने होतंय काय नाही. आता व्हिडिओ आता एवढा हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. एकदा बोललो नाही मी स्टार्टिंगला डायरेक्ट व्हिडिओ सुरू केला. आणि आता आमच्या कालचा व्हिडिओ रात्रीचा बघा मला काल पेड्याचे डोहायला लागले होते. काही मागती रात्री बेरात्री. आता तुम्हाला काय सांगू हा नाक पेढे खाऊ वाटले तर नाकातच ना. आता असं तुम्हाला राहून तुम्ही. आणि मित्रांनो भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. मला वाटतं मला कोरोना झाला का काही कोरोना आता गेला. कोरोनामध्ये केलेल्या मजा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही काय काय केलं होतं. कोरोनामध्ये तर भारी मजा ठेवली माहिती. कोरोनामध्ये मी लॉकडाऊन मध्ये कोरोनामध्ये मी आहे ना रिलायन्समध्ये मी जॉबला होतो माहिती कोरोनामध्ये. तर मला एकदम फ्रीडम होतं. मी काय असं लॉक नव्हतं कुठं काही कोट घालून फिरायचं नाही काही नाही एकदम फ्री माइंड होतं. भले भारी मजा केली ती मास्क लावून इकडे फिर तिकडे फिर. पोलिसांनी मारलं नाही पण कारण माझ्याकडे स्वतःकडे ID होता आणि त्या IDच्या द्वारे मी कुठं पण फिरत होतो. मी विशेषतः लॉकडाऊनमध्ये पुणे मुंबई ट्रॅव्हलिंग करीत होतो म्हणजे विचार करा किती भारी बाई. तर आता व्हिडिओ आता इथे एंड करतो. हा आज हिरवा कलर नाही निळा कलर. आज निळा कलर आहे. तर शिवानी संध्याकाळी साडी घालेल पण बघू आता व्हिडिओ टाकाल त्याच्यावरची मी. आणि व्हिडिओ आता इथे एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला
जर तुम्ही दुपारी आले तर दुपारीच घालून ठेवा. ठीक आहे ठीक आहे. आता जायचं मला लाईटची वाट बघू थकलो आता म्हणून व्हिडिओ शूट करतो आणि व्हिडिओ आता इथं एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा कारण आता ह्या व्हिडिओमध्ये फक्त बडबड होती बाकी काहीच नव्हतं. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. बाकी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, सुस्त राहा. मला पण काळजी घेणं गरजेचं आहे कारण माझं नाक हे सगळं माझं इन्फेक्शन झालं आहे का काय झालं मला पण माहीत नाही. आता डॉक्टरकडे जावं लागेल, चेक करावं लागेल, बघू काय होतं काय नाही. तुम्हाला पुढं माहीत पडेल. तर भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, सुस्त राहा. हे काय आहे तुम्ही तुमचीच काळजी घ्या. हां तुम्ही तुमचीच काळजी घ्या. हां चला भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्दी गो.